तर अजून एक आव्हान आहे की ठाणे महानगरपालिकेच्या विविध कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत 15 प्रश्नाबाबत मी विषय मांडलेत आणि आत्ता हा विषय सुद्धा तूर्त 18 मार्चला महासभेमध्ये येतो आहे आणि महासभेमध्ये ज्या ज्या मागण्या आहेत म्हणजे उदाहरणार्थ थकीत वेतनं 10-20-30ची अंमलबजावणी, 7वा वेतनाचा पे, 5 वर्षाचा व्याज आणि नियमबाह्य चार्जेसची पदा रद्द करणे आणि जे लोक आयुक्तांचे आदेश, अधिकाऱ्यांचे आदेश पाळत नाही, धुडकवणार अशावर शिस्तभंगाची कारवाई आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कर्मचाऱ्यांना सेवेत घेणं, कोविडमधील कारवाईतील कर्मचाऱ्यांना सेवेत घेणं, घनकचरा जी पद्धत आहे जो अनेक 100 कोटी रुपये घनकचऱ्यावर खर्च होतो, विनाकारण खोटी बिलं सांगतात, गटारं तसेच तुंबलेले असतात, नव्याने गटार तोडून आज पैसा नसताना खर्च केला जातो. त्या विविध प्रश्नावरती येणाऱ्या महासभेमध्ये मागच्या महासभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधींनी जो विचारलेले प्रश्न आहेत मागील 3 वर्षाचा जो काही प्रशासकीय राजकोटमध्ये मंजुऱ्या झाल्या त्याचा इतिवृत्त आम्हाला द्यावा आणि अशा प्रकारे जे नियमबाह्य प्रस्ताव बनवले गेले, मग तो नामकरणाचे ठराव असोत, ठाणे व्यवस्था चौकाचा असोत किंवा विठ्ठल मूर्ती असो, लोकल बॉडी नसताना हे ठराव केले गेलेले ते हे सगळे रद्दबादल जातात. नरेंद्र बळाळ सभागृहाचं नियमबाह्यचं नाव आहे ते तात्काळ रद्द व्हावं. पेन्शन सभागृह साहित्य ते तात्काळ रद्द व्हावं. जिजाऊ सभागृहाला जिजाऊ सभागृह असं नाव द्यावं. सरकारी क्षेत्रामध्ये ज्याचं कोणाचं योगदान नाही, नरेंद्र बळाळांचं काहीच योगदान नाही आहे ठाणे शहरासाठी, ठाणे व्यवस्था कर्मचाऱ्यांचे, त्यामुळे ते तात्काळ रद्द करावं. त्यामुळे देवगीत काम करण्याचे चांगू शिंदेचं येत्या 18 मार्च रोजी जर नामकरणाचं नाव जो आयत्या वेळीचा विषय अजेंड्यावरचा जर घेतला नाही तर आत्मधन 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 हे ठोस पाऊल मला उचलायला भाग पाडू नका. प्रशासनाला विनंती आहे, महापौरांना विनंती आहे, उपमहापौरांना विनंती आहे, आयुक्तांना विनंती आहे, तुम्ही जे आदेश पारित केले होते गेल्या वर्षीच्या 2025च्या 10 एप्रिलच्या जयंतीपूर्वी, परंतु इथे प्रशासनाने पाळले नाही. ज्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आदेश पाळले नाही, AMC राजेश सोनावणे यांना तात्काळ शिस्तभंग करावी. ज्यांनी खोटं सांगितले, प्रस्ताव रद्द झाला, लोकल बॉडी लागेल असं करून प्रस्ताव प्रलंबित ठेवणं हे सेवा शिस्तभंग अपिलाच्या नियमाने आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सेवेचे फायदे घेण्यापासून वंचित ठेवले, उदाहरणार्थ मिनल पालंडे यांनी आयुक्तांचे आदेश धुडकावले आणि कर्मचाऱ्यांना जे सिक्युरिटी कर्मचारी आहेत त्यांना जिम गेटचा फायदा, दादोजी कोंडदेव स्टेडियमचा फायदा घेण्यापासून वंचित ठेवले. सरकारी कर्मचाऱ्यांना वंचित ठेवणं आणि आयुक्तांचे आदेश असताना पण ते आदेश न पाळणे हा शिस्तभंग नियमाच्या अंतर्गत, कायद्याअंतर्गत येतो. त्यामुळे तिच्यावर देखील तात्काळ शिस्तभंगाची कारवाई व्हावी आणि जे काही प्रभारी चार्ज दिले ते तात्काळ रद्द व्हावेत हा माझा इशारा आहे. मी लवकरच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझी लवकरच भेट ठरते. या भेटीअंतर्गत मी शासन लेवलला हे प्रश्न मी मांडत आहे. ठाण्यामध्ये जो बजबजपुरीचा भ्रष्टाचार आहे, मग तो SRA भ्रष्टाचार आहे, मग तो क्लस्टर भ्रष्टाचार आहे, अशा विविध विकासकांचा भ्रष्टाचार आहे, भूखंड घोटाळा आहे, असंपूर्ण आरक्षित भूखंड घोटाळा हा मी मांडलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपर्यंत पोहोचणार आहे. हे लवकरच हे तुम्हाला सांगतो. एवढं सांगायचं. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भारत.